खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना कोणीतरी रिमोट म्हणून ऑपरेट करतंय। या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार पाटील यांनी आपण एवढाही छोटा नाही व नादानही नाही, त्यांनी महाविकास आघाडीचे काम केले नाही, हे डंके की चोट पे सांगतोय अशा शब्दात मंगळवारी दिनांक 16 जुलैला प्रत्युत्तर दिले आहे। विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आमदार डॉक्टर सातव यांनी सोमवारी दिनांक 15 जुलैला नांदेड विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधलाय। यावेळी त्यांनी आपल्या विजयाबद्दल मनस्वी आनंद होत असल्याचे सांगत सातव परिवाराने मागील 43 वर्षांपासून काँग्रेस पक्ष हिंगोली जिल्ह्यात टिकवून ठेवल्याचे सांगितले। आगामी काळात जिल्ह्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। काँग्रेस पक्षाच्या बळावरच हिंगोली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने मोठे यश मिळविल्याचा दावा आमदार डॉक्टर सातव यांनी केला। खासदार नागेश पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडे केलेल्या तक्रारीवर त्यांनी सांगितले की आपण महाविकास आघाडीचे काम केले आहे। त्यांचे नेते बबनराव थोरात यांच्या फेसबुकवर त्यांनीच प्रसिद्ध केले आहे। आता निवडणूक झाल्यानंतर 2 महिन्यांनी त्यांनी तक्रार कशामुळे केली हे कळत नाही। त्यांनी तक्रार करायचीच असती तर त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करायला हवी होती। त्यांनी थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांकडे तक्रार केली, याचा अर्थ त्यांचा कोणीतरी रिमोट म्हणून वापर करीत असल्याचा आरोप डॉक्टर सातव यांनी केला। दरम्यान आज खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले की आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचे काम केले नाही, हे आम्ही डंके की चोट पे सांगतोय। त्यांच्या तक्रारीनंतरही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, यांनी महाविकास आघाडीचे काम केले नाही, हे आम्ही डंके की चोट पे सांगतोय। त्यांच्या तक्रारीनंतरही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, हे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, मात्र त्यांनी महाविकास आघाडीचे काम केले नाही हे सर्वांनाच माहिती आहे। आमच्या रिमोटवर चालतोय हे म्हणताना त्या लहान असल्याचे लक्षात घ्यावे। रिमोटवर चालायला नागेश पाटील नादान नाही असे त्यांनी प्रत्युत्तर दिले। हिंगोली लोकसभा मतदारसंघात काही गावांमधून अतिवृष्टी झाली असून त्या ठिकाणी पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत। आपण स्वतः या गावांना भेटी देऊन पाहणी करणार आहोत, तसेच दिशा समितीच्या बैठका घेऊन विकास कामे मार्गी लावणार आहे। संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न प्राधान्याने मांडणार असल्याचेही खासदार पाटील यांनी स्पष्ट केले।